एक व्यक्तिमत्व म्हणजे मी इथे मांजऱ्यात खूप रेग्युलर येतो. आमचं देव आमची कुलदेवता इथे आमची महासादेवी. पण इथे आलो की दरवेळेला मी कुठे तिथे पोस्टर असतात तिकडे तुमचे लोकप्रिय आमदार जीत विनायक आरोडकर यांचं पोस्टर दरवेळेला असतं. काही ना काहीतरी उपक्रम राबवत असतात. आणि मला पण जाम कुतूहल होतं की मी गोव्यात सगळीकडे फिरतो पण एक हे व्यक्तिमत्व मला काय ना काहीतरी वेगवेगळं काम करताना दिसतात. एक तर काम करणारा आमदार म्हटल्यावर मला जरा खूप आनंद वाटतो. आणि तुम्हाला तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की असे आमदार लाभले तुम्हाला जे तुमच्यासाठी कायम 24 तास करतात. हे माझं गाव आहे त्यामुळे मला जास्त कौतुक होतं येतं. मी आपला विचार केला इथे ज्येष्ठ नागरिकांचं एक संमेलन आहे म्हणजे 100-200 लोक असतील पण हे ह्या माणसाचं काम दाखवते की एवढी लोक इथे हजर आहेत आज. आणि मी ज्येष्ठ नागरिक झालोय ना त्यामुळे मी ज्येष्ठ नागरिक म्हणत नाही मी श्रेष्ठ नागरिक म्हणतो कारण आपला एक्सपिरियन्स जास्त आहे लोकांपेक्षा. आणि मी एक पिक्चर केलेला गेल्या वर्षी जुनं फर्निचर नावाचं. किती लोकांनी पाहिलं इथे? पाहिला मेसेज पाहिला तो एक ते अमेझॉनवर आहे बघा. त्या सिनेमात मी ज्येष्ठ नागरिकांच्याच समस्या मांडलेल्या आहेत. म्हणजे आणि आता काय झालंय की आता एक परवा एक बातमी वाचली आपला अल पचिनो 87 वर्षाचा आता बाप होणार येतो. त्यामुळे कोणी आपल्याला नावं ठेवून नाही येतं 87 वर्षी बाप होतो येतो. त्यामुळे आपल्याला ताकद आहे अजून. 87 वर्षाचा अल पचिनो नावाचा नट 29 वर्षाची तरी बायको आहे. आत्ता 1-2 महिन्यात बाप होणार येतो. तर आज इथे मांजरेकर मॅडमने सगळं सांगितलं काय काय तुमच्या सोयी आहेत ह्या सगळ्या तुम्ही घ्याच. म्हणून माझं काय म्हणणं होतं की आमचा एक्सपिरियन्स ज्युनियरला नाही आहे त्यामुळे तुम्ही द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला रिटायर करू नका. आमचं वय 65 झालं असेल तरी आम्हाला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटतात. माझं आमदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ना इथे प्रत्येक गावात एक छोटा क्लब बांधावा जिथे संध्याकाळी सगळे जमतील छान एखादा ड्रिंक घेतील मजा करतील म्युझिक लावतील. कारण हे वय खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासारखं. आयुष्यातल्या जबाबदाऱ्या संपल्या त्यामुळे सगळे बसले एकत्र भेटण्याचे ठिकाण करणं. मी त्या सिनेमात पण तेच सांगितलंय की एक अशी जागा पाहिजे जिथे रोज हे संध्याकाळी भेटतील मित्रांना गप्पा मारतील धमाल करतील गॉसिप करतील आणि डान्स करतील. पण कंपल्सरी तिथे बार पाहिजे. नको त्यांना आपण लस्सी ठेवू ज्याला हवं तरी पिऊ दे त्यांना. त्या बार मध्ये एका ठिकाणी बार ठेवू एका ठिकाणी लस्सी दूध असं पियूष असं काहीतरी पौष्टिक गोष्टी ठेवू. पण खरंच मला खूप आनंद झाला. म्हणजे सर इथे लहान मुलांसाठी कार्यक्रम करतात युथ साठी करतात रेसिंग मग बायकांचे कार्यक्रम. मी दरवेळी इथे बघतो पोस्टरवर काही ना काहीतरी कार्यक्रम असतो. तर अशा प्रकारचा आमदार तुम्हाला मिळणं हे तुमचं खरंच थोर नशीब चांगलं आहे. जो आज म्हणतात की तुम्हाला आज औषधासाठी कुठे जायला लागणार नाही तुम्हाला कुठे हॉस्पिटलला जायचं तुमचा काही ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही. कोण करतं आजच्या जगात? आजकालचे पॉलिटिशियन्स आहेत काही काम करणारे पण काही लोक बस ते 5 वर्षाचं त्यांचं स्वप्न असतं की 5 वर्ष आमदार व्हावं आणि आपलं घर चांगलं छान बनवावं. पण ज्यावेळेला तुम्हाला जीत आरोडकर सारखे आमदार मिळतात ना त्यावेळेला तुम्हाला खरंच म्हणजे मलाही हेवा वाटतो की आमच्या इथे मुंबईत गाणे असे आमदार. आणि आज मला तुम्ही इथे बोलून मला खूप बरं वाटलं की सगळे एवढे सिनियर सिटीजन्स आपण सिनियर सिटीजन्स म्हणतो. मी अजूनही त्यांना श्रेष्ठ नागरिक म्हणतो ज्येष्ठ नागरिक नाही. आणि
कधी म्हणजे मी आता इथे आलो की नक्कीच मला तुम्हाला भेटायला आवडेल, काही कार्यक्रम करायचे करतील ह्यांचंही तुम्ही मला वाटतं तुम्ही एकांकिका स्पर्धा घ्यायची, प्रत्येक ग्रुप काढा, तसं काहीतरी करा, कॉम्पिटिशन ठेवा, ज्यामुळे ते त्यांचं ना ऑक्युपाईड राहतील. ते मोर दॅन एनिथिंग ह्या एक वय असतं जिथे त्याला आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो नाही. इनफॅक्ट कलेक्टिव्हली वर्षात एकदा त्यांची स्पर्धा घ्या, नाटकाची स्पर्धा घ्या आणि एक क्लब, तेवढं फक्त विषय नका. आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. मला खूप खूप मजा आली तुमच्याबरोबर इथे. काही लोकांना मला सत्कार करतो म्हणजे खरंच मला त्यांचं काम एवढं कौतुकास्पद आहे आणि माझ्या हस्ते त्यांचा सत्कार झाला हे माझं भाग्य समजतो मी. आणि खरंच इकडच्या आमदारांना म्हणजे आमच्या जी विनायक आरोळकर यांना मी मोर पॉवर होईल असंच काम त्यांनी करत राहावं आणि माझ्या गावाचं नाव पुढे असावं मनोमन इच्छा व्यक्त करतो. आणि धन्यवाद मला इथे तुम्ही एवढा मान दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद सर.